नमस्कार मित्रांनो, आजची ही बातमी महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेबाबत अर्जंट सूचना जारी करण्यात आली आहे। या सूचनेनुसार प्रत्येक लाडक्या बहिणीने फक्त 2 महत्त्वाची कागदपत्रे तात्काळ तपासणे गरजेचे आहे। जर ही 2 कागदपत्रे बरोबर असतील तर महिलांना संक्रांत गिफ्ट म्हणून थेट खात्यात पैसे मिळणार आहेत। ती 2 महत्त्वाची कागदपत्रे कोणती? पहिले, आधार कार्ड। आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अनिवार्य आहे। जर आधार लिंक नसेल तर पैसे थेट खात्यात जमा होणार नाहीत। दुसरे, बँक खाते डीबीटी ऍक्टिव्ह। बँक खाते सक्रिय असणे आणि डीबीटी एनेबल असणे फार गरजेचे आहे। अनेक महिलांचे पैसे फक्त याच कारणामुळे अडकलेले आहेत। किती रक्कम मिळणार? सरकारकडून स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत की आधीचे 1500 रुपये, त्यावर संक्रांत गिफ्ट, अशा प्रकारे एकूण 3000 ते 4500 रुपयांपर्यंतची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात जमा होऊ शकते। मात्र ही रक्कम फक्त सर्व अटी पूर्ण करणाऱ्या महिलांनाच मिळणार आहे। कोणाला फायदा मिळणार नाही? आधार लिंक नसलेले खाते, डीबीटी बंद असलेले खाते, चुकीची माहिती असलेला अर्ज, अपूर्ण कागदपत्रे, अशा महिलांना पैसे मिळण्यात अडचणी येऊ शकतात। अंतिम मुदत 14 जानेवारी 2026। सरकारने स्पष्ट केलं आहे की 14 जानेवारी 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे। याआधी आधार बँक लिंक करा, डीबीटी ऍक्टिव्ह करा, अर्जाची माहिती तपासा, नाहीतर पुढे लाभ मिळणे कठीण होऊ शकते। महत्त्वाचं आवाहन, मित्रांनो, तुमच्या घरातील आई, बहीण, पत्नी किंवा नातेवाईक महिला या योजनेचा लाभ घेणार असतील तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा। एक शेअर बरोबर एक बहीण लाभापासून वंचित राहणार नाही। शेवट, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। अशाच सरकारी योजना आणि ब्रेकिंग अपडेटसाठी आमच्या चॅनलसोबत जोडलेले राहा। जय महाराष्ट्र।